हे बघा, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे सन 2021 पासून ते 23 पर्यंत आम्ही ह्या रस्त्याचा पाठपुरावा केला कंटिन्युअसली. माझे आमदार किशोर आंधळे यांच्या मार्फत कंटिन्यू आम्ही पाठपुरावा केला. 23 मध्ये शासनाने कुठे ह्याचा सर्वे केला, 24 मध्ये शासनाला निधी दिला, मंजुरी करून दिली. हे बघा, माझ्याकडे वर्क ऑर्डरची कॉपी आहे. ही टेंडर होऊन 24ला 15 झालेली आहे. 15/10/2024ला, आता जुलै चालू आहे. साधारणतः 8 महिने झालं काम सुरू व्हायला. 8 महिने काम सुरू व्हायला का लागले, हे माझा पहिला प्रश्न आहे. की आम्हाला रस्ता दर्जा झाला पाहिजे. 20 वर्ष रस्ता होणार नाही, हा दर्जेदार आणि क्वालिटी झाला पाहिजे. ह्यासाठी आम्ही सतत ते आहेतच, आम्ही थांबणार रस्त्यावर. आम्ही कंटिन्यू लक्षात राहणारच आहे आमचं, पण 20 वर्ष रोडला काय होणार नाही याची आम्ही खात्री करणार. येस, वाहनं जाण्या येण्यासाठी आताच काम हाती घेतोय ते पूर्ण टाकलं. याला दोषी कोण ठरवणार होतं? तुमचं प्रशासन की गुन्हेगार? नाही, गुत्तेदारला नोटीस देऊ त्याला, ज्याचे जे नुकसान भरके त्याचे पण वसूल करू त्याला. रस्ता किती फुटाचा? ॲक्वर किती फुटाचा? किती मला काय माहिती, तुम्ही गुत्तेदार आहात. रस्ता आकवर किती पडून काम असतं माझं. तुम्ही किती फूट करणार ते विचार. 3.75चा कॉन्क्रीट रोड करणार आहे. किती फुटाचा? 3.75 मीटर. पण ही जी घटना घडली इथं तुम्ही पर्यायी रस्ता उपलब्ध केलाय का? तात्पुरतं माझ्या टेंडरला पर्यायी रस्ता कुठे? पर्यायी रस्ता तात्पुरता छोटे वाहन जाण्यापुरता कुठे आहे? पण हे आहे ना, हे काय? बघा, हा रस्ता कॅमेरामॅनना विनंती करतोय की हा रस्ता या ठिकाणी दाखवून घ्यायचा आहे की हा रस्ता, त्यांचं मत आहे की आमचा कुठलाही हलगर्जीपणा या ठिकाणी झालेला नाही. गाडी अडकलती. आमची काँग्रेसची गाडी इथूनच गेली.